श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम. नामस्मरणामध्ये नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी प्राध्यापक के. बेलसरे लिखित पुस्तकांमधून. भाग क्रमांक 26. 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. भूलोक धरून 7 लोक, 5 महाभूते, 3 गुण आणि 10 इंद्रियांचा समूह असे अनेकपण या विश्वामध्ये आढळते. मूळ तत्व जो परमात्मा तो एकच आहे, पण त्या एकातच हा अनेकपणा निर्माण करण्याची कला भगवंताजवळ आहे. भगवंताचे नाम तसे नाही. नाम एकच एक आहे. नामस्मरणाचा मार्ग सर्व मार्गाहून श्रेष्ठ आहे. त्या मार्गामध्ये कष्ट होत नाहीत. अजपाजपाच्या साधनांमध्ये मार्गामध्ये नामच आहे, पण तेथे प्राणाला उलटावे लागते. त्यासाठी मनाचा मोठा निश्चय लागतो. श्री ज्ञानदेवांना नामाशिवाय जगणे व्यर्थ वाटते, म्हणून भगवंताचे नाम घेत घेत त्यांनी आयुष्य घालवले. श्री ज्ञानदेवांना परमात्म स्वरूपाचे दर्शन झाले होते. त्या दर्शनामध्ये परमात्मा 2 रूपांनी अनुभवास आला. एक त्याचे अद्वैत रूप आणि दुसरे त्याचे द्वैत रूप. अद्वैत रूपामध्ये जिकडे पाहावे तिकडे परमात्म्याहून अन्य काहीच नव्हते, पण त्याच्या द्वैत रूपामध्ये अनंत विश्वे त्यांना दिसली. प्रत्येक विश्वाला स्थूल आणि सूक्ष्म बाजू आहेत. इंद्रियांना दिसणारी 5 महाभूते आणि त्यांना पाहणारी इंद्रिये ही विश्वाची स्थूल बाजू आहे. पण सत्व, रज व तम हे 3 गुण, 5 महाभूतांची 5 सूक्ष्म रूपे, त्यांना तन्मात्रा म्हणतात. आणि पृथ्वीच्या पलीकडे असणारे 6 लोक ही विश्वाची सूक्ष्म बाजू आहे. परमात्मा भगवंत अतीव सूक्ष्म आहे. तो जेव्हा विश्वरूपाने दिसतो तेव्हा पायरी पायरीने सूक्ष्म कमी होऊन स्थूल होतो. या पायऱ्यांना लोक असे नाव आहे. सत्यलोक सर्वात सूक्ष्म, तर भूलोक म्हणजे आपले जग अत्यंत स्थूल आहे. विश्वाच्या या रचनेचे ज्ञान करून घेण्याचा हेतू असा की हे अवाढव्य विश्व म्हणजे भगवंताचा विलास आहे. त्या विलासामध्ये भगवंताने आपले सौंदर्य उधळलेले आहे. ते पाहून आश्चर्यचकित व्हावे व आपले जीवन आनंदाने भरून जावे. माणसाला या सौंदर्याचा जितका जास्त साक्षात्कार होतो तितका तो मनाने अधिक सूक्ष्म होतो. तो जितका अधिक सूक्ष्म होतो तितका तो मृत्यूनंतर वरच्या लोकात जातो. श्री ज्ञानदेवांची वैकुंठाची कल्पना म्हणजे अतिसूक्ष्म लोकांची कल्पना आहे. जीव भगवत स्वरूप होत जाण्याची ती प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या सर्वांगीण ज्ञानामध्ये संत पारंगत असतात, म्हणून त्यांची संगत महत्त्वाची असते. जगाबद्दल जिज्ञासा माणसाच्या 5वीला पुजलेली आहे, म्हणून विश्वाबद्दलचे कुतूहल त्याला चैन पडू देत नाही. हे विश्व का निर्माण झाले, ते असेच का निर्माण झाले आणि ते केव्हा निर्माण झाले, याचे समाधानकारक उत्तर माणूस देऊ शकत नाही. पण विश्वाचे विश्लेषण करून त्याची रचना कशी आहे व त्या रचनेमध्ये कोणते कोणते घटक आहेत याची यथार्थ कल्पना माणसाला करता येते. विश्वाबद्दल याप्रमाणे विचार करण्यास मोठी तरल बुद्धी लागते. ती थोड्या माणसांपाशी आढळते. अशी बुद्धिमान माणसे विश्वरचनेचा सूक्ष्म अभ्यास करतात आणि शेवटी असे ठरवतात की हे विश्व कार्य आहे. त्याचे मूळ कारण भगवंत असून तो संपूर्ण अद्वैत आहे. तो तेवढा पूर्ण सत्य असून त्याच्यापासून निर्माण झालेली विश्वरचना सर्वस्वी भगवंतावरच अवलंबून राहते. भगवंत विश्वाचे रूप घेतो. आपल्या एकपणाला धक्का न लागू देता अनेकपणाचा देखावा निर्माण करणे ही त्याची दिव्य कला आहे. म्हणून त्या कलेने न फसता त्या कलावंत भगवंताला मनाने धरणे हे जीवनातील खरे शहाणपण होय. श्री ज्ञानदेवांचे सांगणे असे की नामरूपाच्या या दृश्य पसाऱ्याला आपण जग म्हणतो.
या जगाचा स्वभाव असा दिसतो की अव्यक्तातून म्हणजे सूक्ष्मातून रूपे व्यक्त आकार घेतात, काही काळ राहतात, पुन्हा त्या अव्यक्तामध्ये लीन होतात. सूक्ष्मातून स्थूलात अवतरणे आणि स्थूलातून पुन्हा सूक्ष्मात गडप होणे, हा खेळ जी शक्ती खेळते तिला नाम असे म्हणतात. बुद्धी वापरून विश्व विश्लेषणाच्या जंजाळात शिरायचे आणि त्यातून वाट काढीत भगवंताच्या शक्तीपर्यंत पोचायचे. हा एवढा खटाटोप करून अखेर भगवंताच्या शक्तीपर्यंत म्हणजे नामापर्यंत पोचायचे. याच्याऐवजी संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आरंभीच भगवंताच्या नामाचा स्वीकार करण्यात मोठे आध्यात्मिक शहाणपण साठवलेले आहे. बुद्धीचा वापर करून माणूस कष्टाने जे शिकतो ते नामस्मरणाने कष्ट न करता तो अनुभवतो. म्हणून नामाचा मार्ग सर्व मार्गामध्ये श्रेष्ठ आहे. माणूस जिवंत आहे असे आपण म्हणतो, तेव्हा त्या जिवंतपणास प्राण आणि मन अशी 2 अंगे असतात. या दोहोंपैकी एकास स्वाधीन केले की दुसरे ताब्यात येते. भगवंताच्या नामाचा जप करावा लागतो, पण अजपाजप हा आपोआप होणारा जप आहे. या जपाचा माणसाच्या श्वासोश्वासाशी निकट संबंध आहे. श्वासोश्वासाची क्रिया जन्मापासून मरेपर्यंत अखंडपणे चालते. नाकाने श्वास आत घेणे व तो बाहेर सोडणे या दोन्ही क्रिया मिळून एक सहज जपक्रिया होते. हा जप करावा लागत नाही, तो आपोआप होतो. श्वास आत घेताना सो व श्वास बाहेर सोडताना हम असा सोहम मंत्राचा जप जन्मभर चालतो. स अहम सोहम यामध्ये सकार शक्तिबीज आहे. ते नामरूपात्मक दृश्य जगाचा अनुभव दाखवते. हकार पुरुष बीज आहे. ते दृश्य जगाचा लय दाखवते. याचा अर्थ असा की सोहम मंत्रामध्ये वृत्तीचा उद्भव आणि पाठोपाठ तिचा लय या दोन्ही क्रिया कळून येतात. अजपाजपाला माळ नको, संख्या मोजणे नको. श्वासावर सारखे अनुसंधान मात्र पाहिजे. अनुसंधान टिकू लागले की श्वासाची गती हळूहळू मंदावते. एका मर्यादेपर्यंत ते सहन होते, पण नंतर श्वास निरोध होऊ लागतो. त्यावेळी अपान वायू रोखला जातो. ते रोखणे, सहन करणे मोठे मजबूत मनाचे काम असते. जीव गुदमरतो, कासावीस होतो. गुदद्वार फाटते की काय इतका दाब त्वचावर येतो. त्यातून सही सलामत पार पडणे म्हणजे प्राणाला उलटवणे होय. उलट फिरलेला प्राण कुंडलिनी जागी करतो. ती शक्ती जागी झाली की प्रथम केवल कुंभक साधतो. बाहेर सोडायचा वायू न सोडता शरीरात कोंडता येतो. तो कोंडण्यास जालंधर बंध, मूलबंध व उड्डियान बंध उपयोगी पडतात. जालंधर बंधाने कंठावर दाब पडतो. तोंड व नाक यातून वायू बाहेर जात नाही. मूलबंधाने गुदद्वार बंद होते व अपान वायू रोखला जातो. उड्डियान बंधाने वायू पोटातून वर चढतो. केवल कुंभकाने प्राण एकत्र गोळा झाला की हृदयातील अनाहत चक्र जागे होते. कुंडलिनी तेथपर्यंत पोचली की 24 तास सोहमचा झंकार ऐकू येतो. हाच नाद ब्रह्माचा साक्षात्कार होय. गायत्रीच्या जपाने साधक येथपर्यंत पोचू शकतो, पण तेथून पुढे शब्द ब्रह्मापर्यंत जायचे असते. त्यासाठी गुरुकृपाच लागते. म्हणून हा खडतर मार्गापेक्षा नामस्मरणाच्या मार्गाने जावे. अजपाजपाचा मार्ग कठीण आहे हे मुद्दाम सांगायला नको. म्हणून भगवंताच्या नामाचा मार्ग सोपा आहे असे संत सांगतात. नामस्मरणाचा मार्ग जरी झाला तरी त्यामध्ये शरीर आणि मन दोन्हीचा उपयोग करावा लागतो. शरीरापेक्षा मन जास्त सूक्ष्म आहे, म्हणून ते भगवंताच्या अधिक जवळ असते. शरीराला गौणपणा देऊन मनाला साधनात संपूर्णपणे गुंतवणारा मार्ग केव्हाही बरा, यात शंका नाही. मन हे शक्तिरूप आहे. त्या शक्तीला बळजबरीने वळवण्यापेक्षा युक्तीने भगवंताकडे वळवणे अंतिम सुखाचे होते. मनावर जबरदस्ती केली तर ती शेवटपर्यंत टिकेल याची खात्री नसते. म्हणून मनाच्या स्पंदनांना नामाच्या स्पंदनाचा संस्कार सतत करीत जावे, म्हणजे मनाला नामाचे स्वरूप येईल.
ते स्वरूप आले की प्रथम नाद ब्रह्माचा साक्षात्कार होईल. त्यातूनच पुढे शब्द ब्रह्मामध्ये लीन होण्याचा मार्ग दिसेल. आपण स्वतः या मार्गाने गेलो असे श्री ज्ञानदेव सांगतात. भगवंताच्या नामाचा एवढा अनुभव आल्याकारणाने नामाशिवाय जगण्यात काही अर्थ नाही असे त्यांना वाटले. हे त्यांचे विधान फारच मोलाचे आहे. नाम घेताना आपली नामाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी हे त्यावरून कळते. नाम घेता घेता त्याची आवड उत्पन्न होते हे बरोबर आहे, परंतु त्या आवडीची वाढ झाली पाहिजे. त्या वाढीची मर्यादा अशी की आपल्याला प्राणापलीकडे नाम आवडू लागले पाहिजे. नामाशिवाय जगण्यात अर्थ नाही असे वाटले की झाले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.